मित्रांनो, एम.एच नर्सिंग सी.ई.टी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामर मधले मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताय. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश इंग्लिश ग्रामरचे एमसीक्यू विथ एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. यामध्ये पीवायक्यूज क्वेश्चन्स देखील असणार आहेत. आता मित्रांनो, जर तुम्हाला नर्सिंगच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर आपल्याकडे कोर्स आहे. त्याची लाईव्ह बॅच सुरू होतीये 8 तारखेपासून. तर मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुमची तयारी चेक करण्यासाठी फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक आहे आणि रिव्हिजनसाठी नोट्स देखील आहेत. यासोबतच मेंटरशिप आणि मित्रांनो, फक्त एक्झाम होईपर्यंतच नाही, तर तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहेत. तोपर्यंत कुठलाही जरी डाऊट आला तर आमच्याकडे यायचं, आम्ही सॉल्व्ह करून देणार. आता नर्सिंग सीईटी सोबतच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबलई याचे देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत आणि त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 8 तारखेपासून. आता हे 5ही कोर्स तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची प्राइस असेल 10,000 रुपये. ओके, ही असेल कॉम्बो प्राइस. आणि जर तुम्हाला सिंगल कुठलाही कोर्स घ्यायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि प्रत्येक कोर्स सोबत सेम फॅसिलिटी असणार आहे. यासोबतच व्हॉट्सअप ग्रुप पण ऍड केले जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी, त्यासोबतच आपली जी एक्सपिरियन्स टीम आहे, टीचर्स आहेत, तर त्यांच्याशी देखील पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल. कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. आपलं बाकीच्या कोर्स सारखं नाहीये. तुम्ही ज्या क्षणी कोर्स एनरोल केला त्या क्षणी तुम्हाला कोर्सच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील. ओके. आणि मित्रांनो, आमची गॅरंटी, जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला, आमचं गायडन्स घेतलं, तर तुम्हाला 97-98% एक्झाम मध्ये नक्कीच पडतील. चला तर आता क्वेश्चन्स कडे बघूयात. द डॉक्टर डॅश द रिपोर्ट्स बाय इव्हिनिंग. आता इथे डॅश जिथं आहे तिथे काय येईल असं विचारलंय. फिल इन द ब्लँक याचा क्वेश्चन आहे. विल चेक, चेक्स, चेक, चेकिंग. आता बाय इव्हिनिंग म्हणजे इव्हिनिंग मध्ये, इथे असं म्हणायचंय किंवा संध्याकाळपर्यंत. ओके, संध्याकाळपर्यंत म्हणजे ते कशामध्ये जाते, भविष्य काळामध्ये जाते. आणि जेव्हा भविष्य काळामध्ये जात असेल बाय इव्हिनिंग म्हणल्यावरती ते फ्युचर टेन्स आलं. भविष्य काळामध्ये जात असल्यावरती इथे काय येणार, विल येणार. विल प्लस वर्ब. आणि विल प्लस वर्ब, वर्ब कोणता आहे, चेक. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. द डॉक्टर विल चेक द रिपोर्ट्स बाय इव्हिनिंग. आता विल हा शब्द नेहमी फ्युचर साठी वापरला जातो आणि इथे काय म्हटलंय तर बाय इव्हिनिंग म्हणजेच काय, संध्याकाळपर्यंत. पर्यंत म्हटल्यावरती फ्युचर मध्ये जाते, पुढच्या गोष्टीबद्दल बोलते. आणि फ्युचर टेन्स मध्ये नेहमी विल येतं. विल असेल तर समजा येतं तो सेंटेन्स फ्युचर टेन्स मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द पार्ट विथ अन एरर. आता इथे आपल्याला एरर फाइंड आउट करायचा आहे. आता शी, हा जो शी आहे तो काय आहे, सिंग्युलर आहे, म्हणजेच एक वचन आहे. जेव्हा एक वचन असतं, सिंग्युलर सब्जेक्ट असतं, तेव्हा आपण डज नॉट यूज करतो, नॉट डू नॉट. समजलं, डू नॉट यूज करत नाहीत तर डज नॉट करतो. शी डझंट कम ऑन टाइम. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कारण एरर फाइंड आउट करायचा होता. एरर काय असेल, डू नॉट. त्याच्याऐवजी काय येणार, डज नॉट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द नर्स इज इन चार्ज डॅश द इमर्जन्सी वॉर्ड. आता इथे काय येणार, फिक्स फ्रेज आहे पहा, इन चार्ज ऑफ. इन चार्ज ऑफ याच्यासोबत फॉर किंवा टू येत नाही तर ऑफ येतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए.
The nurse is in charge of the emergency ward. Next question. The injection must be taken dash food. आता मेडिसिन्स असतील किंवा इंजेक्शन असतील तर ते एकतर जेवणाआधी घेतलं जातात किंवा जेवणानंतर घेतलं जातं. मग इथे काय म्हटलंय, द इंजेक्शन मस्ट बी टेकन फूडच्या रिलेटेड, म्हणजे जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर. आता बिफोर किंवा आफ्टर, इथे आफ्टर तर कुठला वर्ड दिसतोय का ऑप्शन मध्ये पाहायचं. ऑप्शन मध्ये दिसतोय का कुठला आफ्टर वर्ड, नाही, पण बिफोर दिसतंय. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. द इंजेक्शन मस्ट बी टेकन बिफोर फूड, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. लाईफ इज अ जर्नी. आता इथे आपल्याला फिगर ऑफ स्पीच फाइंड आउट करायचं आहे. लाईफ इज अ जर्नी म्हटलंय, इथे काय केलंय, डायरेक्ट कंपॅरिझन केलंय विदाउट युझिंग लाईक ऑर ॲज. म्हणजे जेव्हा डायरेक्ट कंपॅरिझन केलं जातं विदाउट युझिंग लाईक ऑर ॲज, तेव्हा ते येतं पार्ट ऑफ फिगर ऑफ स्पीच, तो असतो मेटाफर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. कारण लाईफचं डिरेक्टली कंपॅरिझन कोणासोबत केलंय, तर जर्नी सोबत. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इथे बी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. मेडिसिन्स वर डिस्ट्रीब्युटेड बाय द नर्स. इथे आपल्याला हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. हे जे दिलेलं सेंटेन्स आहे ते कशामध्ये आहे, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, कन्वर्ट ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय येईल असं विचारलंय, बरोबर आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येते, वर डिस्ट्रीब्युटेड. तेच ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय आता, नर्स डिस्ट्रीब्युटेड मेडिसिन्स. त्यामुळे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्टिव्ह मध्ये वर्ब कसा होतो, डिस्ट्रीब्युटेड. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल, तर ऑप्शन सी हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन. एरर करेक्शन. आता इथे आपल्याला एरर व्यवस्थित करायचा आहे. एररच्या जागी काय येईल हे विचारलंय. ओके, सो आता इथे पहा, ही वर अब्सेंट येस्टरडे. येस्टरडे म्हटलं म्हणजे आपण कालबद्दल बोलतोय, आणि ही हा ही सब्जेक्ट आहे. ही जेव्हा सिंग्युलर असतो, बरोबर आहे, ही नेहमी सिंग्युलर असतो. सिंग्युलर सोबत काय येतं, वॉज येतं, वर येत नाही. जेव्हा प्लुरल सब्जेक्ट असतो तेव्हा येतं वर, पण इथे सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर सोबत येतं ही सोबत काय येणार, तर वॉज येणार, वर नाही. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन बी. एरर कोणता आहे, वर मध्ये, वरच्या ऐवजी काय येत असतं, तर वॉज. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. डॅश और थ्री बॉल्स अराउंड द सन. आता इथे काय म्हटलंय, आता इथे आपल्याला आर्टिकल फाइंड आउट करायचंय, कुठलं येणार. तीन टाईप असतात आर्टिकलचे, अ अँड द. अ आणि अँड इनडेफिनाइट आर्टिकल असतात, द हे डेफिनाइट आर्टिकल असतं. अ आणि अँड हे केव्हा यूज केलं जातं, जेव्हा एखादी गोष्ट स्पेसिफिक नसते, कॉमन नाउन असतं. द केव्हा यूज केलं जातं, जेव्हा एखादी गोष्ट स्पेसिफिक असते. अर्थ ही युनिक आहे, स्पेसिफिक आहे, त्यामुळे अर्थच्या आधी काय येणार, तर द येतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. द अर्थ, द सन, हेच याच्या आधी काय येणार, द येणार. कारण जगामध्ये फक्त एकच पृथ्वी आहे, सो पृथ्वी ही युनिक आहे, आणि युनिक गोष्टींच्या आधी कधी पण द लागतं. त्यामुळे इथे काय येणार, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. समजलं. आता हे होते आजचं आपलं MCQ. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हे जो कोर्स लॉन्च केलेला आहे तो लवकर जॉईन करा. बरेचसे स्टुडंट्स जॉईन होत आहेत. आपल्या मागच्या वर्षीचे पण रेकॉर्ड्स खूप छान आहेत. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आणि कुठलाही डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा. कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा असेल, काही आयडिया असेल, काही डाऊट्स असतील तर ते देखील मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.